तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। Hello everyone. In this video, we'll learn SOP equation. What is meant by SOP? SOP is a sum of product equation in digital electronics. SOP is one of the most important method used to represent and simplify Boolean expression. So SOP is a Boolean expression in which two or more terms and combine using ऑर ऑपरेशन. तर सॉप इक्वेशन म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे, इथं जे प्रोडक्ट आहे, सपोज ज्या प्रोडक्टच्या टर्म आहे, प्रोडक्ट्सच्या टर्म आपल्याला काय करायची, त्यांची सम करायची. मग प्रोडक्टच्या टर्मला आपण काय म्हणतो इथं अँड, मग अँड गेटच्या टर्म्स आणि त्याच्यानंतर आपल्याला सम करायचं आहे. समची टर्म कोणती ती म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्यांची काय करायची आपल्याला सम करायची. समची टर्म कोणती ऑर, मग याला काय म्हणतो आपण सॉप इक्वेशन. मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला कसा आहे मग ते बघायचं. आता सॉप इक्वेशन म्हणजेच आपण आता बघितलं सम ऑफ प्रोडक्ट इन बुलियन एक्सप्रेशन. मग आता त्याचा फॉर्म्युला आपण बघू. तर बघा फॉर्म्युला काय आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्यावेळेस सॉप इक्वेशन राईट करायचं आहे ना, मग ते राईट कसं करायचं बघा. आता सॉप इक्वेशन राईट करताना ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता जे प्रोडक्ट टर्म आहे आपल्याकडं, जे प्रोडक्ट टर्म्स बरोबर, मग यांची काय करणार आपण सम करणार बरोबर. या प्रोडक्ट टर्म परत प्रोडक्ट टर्म बरोबर. मग हे सम, मग या सेम हा कोणता गेट असतो, हा आपल्याकडं असतो ऑर गेट. आणि ज्या प्रोडक्ट टर्म असतं त्यांचा गेट कोणता असतो आपल्याकडं असतो तो अँड गेट. मग इथं परत प्रोडक्ट टर्म याची कोणती गेट आहे, हा अँड गेट. मग हे अशा पद्धतीने हे झालं काय आपलं सॉप इक्वेशन. मग सॉप इक्वेशन म्हणजे काय, सम ऑफ प्रोडक्ट्सची सम. आपल्याला जे काय बुलियन एक्सप्रेशन दिलेलं आहे त्यांनी, मग त्या एक्सप्रेशनला आपल्याला काय करायचं आहे, ते ओळखायचं आपल्याला. सॉप इक्वेशन कोणतं आहे, पॉस इक्वेशन कोणतं आहे, तर आपण फक्त आता सॉप बघितलं. मग आपल्याला जे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे, म्हणजे आता बुलियन एक्सप्रेशनचे कोणते एक्सप्रेशनचे एक्झाम्पल बघा, जे की सॉपच्या टर्ममध्ये बरोबर, सॉपच्या टर्ममध्ये कोणते तर ते मी तुम्हाला आता सांगतो. एफ इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. आता हे झालं इक्वेशन कशाचं, सॉपचं. आता ती सॉप म्हणजे इथं बघा, इथे दोघांमध्ये काय, हे प्रॉडक्ट टर्म आणि ही काय इथं सम बरोबर. इथं परत काय प्रॉडक्ट टर्म. मग ही प्रॉडक्ट टर्म म्हणजे इथं काय दाखवतो आपला अँड गेट. ही ऑर सम म्हणजे काय ऑर, आणि इथं परत काय अँड गेट. या अशा पद्धतीने हे काय झालं बुलियन एक्सप्रेशनचं सॉप इक्वेशन बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल आहे एफ इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी बार. आता हे बघा, ही तीन टर्म आहे. हे काय झालं आपला प्रॉडक्ट टर्म. इथं हे काय झालं आपलं ऑर, म्हणजे इथं काय झालं सम टर्म. ही प्रॉडक्ट आणि ही प्रॉडक्ट टर्म, यालाच काय म्हणतो आपण सम ऑफ प्रोडक्ट. मग ही खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. आपल्याला ज्यावेळेस आहे ना आपण ह्याचा वापर कुठं केला जातो, ज्यावेळेस आपल्याला के मॅप असतो ना, तर के मॅपचं इक्वेशनवरून आपण काय करतो, हे के मॅपवरून आपण काय करतो, यांचं इक्वेशन आहे ना आपण ह्या टर्म्समध्ये राईट करतो. सॉप इक्वेशन, परत आपण पॉस इक्वेशन, ह्या टाईप्समध्ये आपण राईट केलो. त्या वेळेमध्ये आपल्या याचा वापर केला जातो. के मॅपमध्ये आपल्या याचा जास्त वापर होतो. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये याचा खूप फायदा आहे आपल्याला. आणि इंटरव्ह्यूला पण याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला इंटरव्ह्यूवर जे आपले इंटरव्ह्यू कंडक्ट करणारे असतात ते आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारतात किंवा आपल्याला एक्सप्रेशन राईट करायला लावतात सॉप इक्वेशनवर. तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही तुम्ही लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.